मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची वर्षावर 2 तास बैठक. महिलांवरील वाढते अत्याचार, आगामी विधानसभा निवडणुका आणि मवियाच्या महाराष्ट्र बंदच्या मुद्द्यावर चर्चा. सूत्रांची माहिती. कोल्हापुरात भाजपला धक्का. समरजित घाटगे पवार गटात प्रवेश करणार. 3 सप्टेंबरला शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये कागलमध्ये समरजित घाटगेंचा पक्षप्रवेश. कोल्हापुरात 10 वर्षाच्या मुलीची लैंगिक अत्याचार करून हत्या. 25 वर्षीय नातेवाईकांनाच अत्याचार करून मुलीची हत्या केल्याचं पोलीस तपासामध्ये स्पष्ट. आरोपीला अटक. बदलापूर घटनेच्या निषेधार्थ राजकारण बघणारे मुख्यमंत्री विकृत मानसिकतेचे. राज्यामधील सरकार नराधमांचं आहे का? उद्धव ठाकरेंचा संतप्त सवाल. 4 वर्षाच्या मुलींनाही सोडलं जात नाही. ही परिस्थिती प्रचंड धक्कादायक. लोक रस्त्यावर उतरल्यावर तुम्हाला जाग येते. हायकोर्टानं पोलिसांना फटकारलं. बदलापूर घटनेप्रकरणी पुढील सुनावणी 27 ऑगस्टला. बदलापूरच्या निलंबित वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभदा शितोळेंची मुंबईमध्ये बदली. मात्र शुभदा शितोळे निलंबित राहणार. बदलापूर प्रकरणामध्ये हलगर्जीपणा केल्याचा ठपका. मावळच्या घटनेमधील आरोपी तेजस दळवीला कोर्टाकडून फाशीची शिक्षा. वर्षा की राजभवन मागे. फाशी कुठे दिली या राऊतांच्या प्रश्नावर मुख्यमंत्री शिंदेंचं उत्तर. शिंदेंनी सांगितलेलं मावळमधील प्रकरण 2 वर्षांपूर्वीचं. आरोपी तेजस दळवी विरोधात 2022 सालीच गुन्हा दाखल. शिक्षा सुनावली मात्र अंमलबजावणी नाही. पीडितेच्या नातेवाईकांचं म्हणणं. अकोल्यामध्ये 10 वर्षीय मुलीवर अत्याचार. अकोट फाईल पोलीस स्टेशनमध्ये पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल. निवडणुका असल्यानं मला सुरक्षा दिली असावी. माझ्या दौऱ्याची खात्रीलायक माहिती मिळवण्याची व्यवस्था असू शकते. झेड+ सुरक्षा मिळाल्यानंतर शरद पवारांची प्रतिक्रिया. यवतमाळमध्ये राज ठाकरेंच्या बैठकीनंतर मनसे कार्यकर्त्यांच्या 2 गटामध्ये तुफान हाणामारी. सचिन भोयर आणि प्रकाश बोरकरांच्या समर्थकांमध्ये वाद. राण्यानंतर प्रकाश बोरकरांची मनसेतून हकालपट्टी. 10 दिवसांपासून सुरू असलेलं निवासी डॉक्टरांचं काम बंद आंदोलन मागे. संरक्षण कायद्यासाठी मुख्यमंत्री केंद्राला पत्र लिहिणार. स्थानिक स्वराज्य संस्था आणि ओबीसी आरक्षणाबाबत आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी. दोन्ही सुनावण्यांकडे देशाचं लक्ष. 25 तारखेची एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलली. परीक्षेची नवीन तारीख लवकरच जाहीर केली जाणार. आयोगाची माहिती. परीक्षा पुढे ढकलल्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य तत्वावर घरांचं वाटप करा. विकासक संघटनेची सिडकोला सूचना. सोडतऐवजी प्रथम येणाऱ्यास प्राधान्य देण्याची सूचना. 10वी आणि 12वीच्या पुरवणी परीक्षेचा आज निकाल. विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीनं निकाल पाहता येणार. राज्यभर कांद्याची आवक घटल्यानं बाजारभाव वाढण्यास सुरू. मुंबई, नवी मुंबईतील किरकोळ मार्केटमध्ये कांद्याचे दर 45 ते 65 रुपयांवर. गोंदिया जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे 3768 हेक्टर पिकांचं नुकसान. वाशिमच्या कारंजामध्येही ढगफुटी सदृश पाऊस. सखल भागामध्ये पाणी साचलं.